दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी संभाजीनगर येथे ड्युटीवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी परत आलीच नाही। तिचा मोबाईलही लागत नव्हता। त्यामुळे चिंतातूर झालेल्या आईने दुसऱ्या दिवशी थेट कदीम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। 2 दिवसांनी मोनिकाच्या मोबाईलवरून तिच्या नातेवाईकांना मेसेज आला। त्यामध्ये मी सुखरूप असून मी लग्न केले आहे, आता मी तुम्हाला 1 वर्षानंतरच भेटायला येईन असा मेसेज आला होता। हा मेसेज पाहून तिच्या नातेवाईकांना काळजी वाटू लागली। तिने असा कसा निर्णय घेतला या विचारातून नातेवाईक ज्या क्रमांकावरून मेसेज आला त्यावर कॉल करू लागले, पण तो मोबाईल बंद लागत होता। ती मेसेज करते आणि पुन्हा मोबाईल बंद लागतो, यामध्ये नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे अशी शंका नातेवाईकांच्या मनात आली। त्यांनी थेट पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन या प्रकरणात तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली। पोलीस अधीक्षक या प्रकरणी कदीम जालना पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देतात आणि तपासाची चक्रे गतीने फिरली जातात। मोनिकाच्या कॉल डिटेलची तपासणी करण्यात आली तेव्हा तिचे एका क्रमांकाशी सतत बोलणे होत असल्याचे दिसून आले। हा कोणाचा नंबर असावा ज्याच्याशी ती तासनतास बोलत होती याचा तपास पोलिसांनी केला, तेव्हा तो नंबर शेख इरफान याचा असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी तातडीने हालचाली करत शेख इरफान शेख पाशा राहणार लासूर स्टेशन याला ताब्यात घेऊन जालना येथे आणून चौकशी केली। मात्र त्याने आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले। ती केवळ पार्किंगमधील तिच्या स्कूटीबद्दल विचारणा करत असायची असे त्याने सांगितले। तो काहीच बोलत नसल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले होते। आपल्याला पोलिसांनी कसलाही संशय न घेता सोडून दिले या आनंदात तो निवांत बाहेर पडला। पण त्याला सोडून दिले असले तरी त्याच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष होते। पोलिसांनी इरफानच्या मोबाईलच्या कॉल डिटेल सोबत लासूर स्टेशन येथील काही CCTV फुटेज काढून ते तपासले। मोनिका हिच्या सोबतचे तासनतास केलेले मोबाईल संभाषण आणि दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी लासूर स्टेशन येथे फुटेजमध्ये मोनिका आणि इरफान दिसल्याचे निष्पन्न झाले। ती बेपत्ता झाली त्या दिवशी तिच्यासोबत तो होता हे पक्के झाले। तसे पोलिसांनी पुन्हा झडप घालून इरफानला ताब्यात घेतले। आता मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने एक भयंकर प्रकार पोलिसांना सांगितला। तो प्रकार ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। इरफानने मोनिकाचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। जालना शहरातील जमुनानगर भागात राहणारी तरुणी मोनिका हिचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील सुमित निर्मळ यांच्याशी झाला होता। पण नवरा बायकोमध्ये वारंवार भांडणे होत असल्याने मोनिका नवऱ्यापासून विभक्त झाली होती। एकटी पडलेली मोनिका आपल्या माहेरी म्हणजे जालना येथे आईसोबत राहत होती। मोनिका सुमित निर्मळ वय 30 छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होती। आता माहेरी जालना येथे राहण्यास आल्यानंतर तिला नोकरीला जावे लागत होते। त्यासाठी ती रोज रेल्वेने जालना ते छत्रपती संभाजीनगर असे अपडाऊन करत होती। संभाजीनगर रेल्वे स्थानकापासून रुग्णालयात येण्या जाण्यासाठी तिला दुचाकी लागत होती। ती दुचाकी मोनिका रेल्वे स्थानकावरील वाहनतळावर उभी करत असायची। सकाळी ड्युटीवर जाताना ती स्कूटी घेऊन जायची आणि ड्युटीवरून परत जालना येथे जाताना दुचाकी वाहनतळावर ठेवून जायची। या वाहनतळावर शेख इरफान शेख पाशा वय 35 हा काम करत होता। त्या दोघांची चांगली ओळख झाली। ते एकमेकांशी बोलायचे। दररोजच्या भेटीमुळे त्यांच्यातील ओळख वाढत गेली आणि त्यांची मैत्री झाली। मोनिकाला त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती। इरफानची आत्तापर्यंत 3 लग्ने झाली होती, पण त्याचे कोणतेच लग्न टिकले नाही। एकटी बायको नांदली नाही, तीनही बायको सोडून गेल्याने तो एकटा पडला होता। त्यामुळे नवऱ्यापासून विभक्त राहणाऱ्या मोनिकाशी त्याने सलगी वाढवली। तीही त्याच्याशी बोलत होती, पण त्याच्या मनात काय चालले आहे याचा तिला अंदाज नसावा। तो नेहमी तिला कॉल करत असायचा आणि तिच्याशी तासनतास बोलायचा। मी तुझ्या नवऱ्याची समजूत काढतो, तुझा संसार सुरळीत होण्यास मदत करतो असे तो तिला सांगत असल्यामुळे
ती त्याच्याशी आपुलकीने वागत होती. नंतर मात्र तिला त्याच्या मनातील डाव समजला असावा, कारण अलीकडे ती त्याला टाळत होती. ती आपल्याला टाळते, आपल्याशी कमी बोलते, ती कॉल उचलत नाही, नेहमी तिचा मोबाईल एंगेज लागतो हे लक्षात आल्याने त्याच्या मनात संशय निर्माण झाला. ती आपल्याला सोडून जाणार या विचाराने तो चिडला. दिनांक 18 जानेवारीला इरफानने मोनिकाला अनेक वेळा फोन केले, मात्र तिने फोन न उचलल्याने इरफानला राग आला होता. मोनिका आधीसारखी वागत नव्हती. या रागातून त्याने मोनिकाची हत्या करण्याचा कट रचला, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी घटनेच्या दिवशी मोनिका छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरून तपोवन एक्सप्रेसने लासूर रेल्वे स्थानकावर आली. तिथे इरफान तिची वाट बघत होता. यावेळी तो दारूच्या नशेत होता. ती आल्यानंतर दोघेही टू व्हीलरने लासूर रेल्वे स्थानकाजवळील स्मशानभूमीजवळील एका पडक्या घराजवळ गेले. या ठिकाणी काही वेळ दोघेही गप्पा मारत बसले. तिच्या मनात काही नसले तरी त्याच्या मनातील राग कमी झाला नव्हता. तो तिला म्हणाला, मी तुला जादू दाखवू का? तिनेही गमतीने होकार दिला. तेव्हा त्याने तिचे हात बांधले आणि डोळे बंद करण्यास सांगितले. दिवसा उघड्यावर काही भलते सलते होणार नाही या विश्वासावर तिने डोळे मिटले. पण तिला माहीतच नव्हते की तिचे डोळे कधी उघडणार नाही. हात बांधलेले आणि डोळे बंद असलेल्या मोनिकावर क्षणार्धात त्याने हल्ला केला. त्याच्या मजबूत पंजात तिची मान आवळली गेली. त्याने पूर्ण ताकदीने तिचा गळा आवळला. ती धडपडू लागली, पण हात बांधले असल्याने तिला काही करता आले नाही. काही वेळातच तिची तडफड थांबली आणि ती थंडगार पडली. ती ठार झाल्याचे लक्षात येताच त्याने पकड सैल केली. त्या नराधामाचा राग आता शांत झाला होता. त्याने या खुनाचा कोणताच पुरावा मागे ठेवायचा नाही या विचाराने त्या पडक्या घरातच खड्डा खोदला. तिच्या अंगावरचे कपडे काढून त्याने तिला पूर्ण भोंगळी केली आणि नग्न मृतदेह खड्ड्यात पुरला. तिथे कपडे जाळून पुरावा नष्ट केला. तसेच तिच्या अंगावरील दागिने घेऊन तो तिथून पसार झाला. ते दागिने त्याने 48,000 रुपयांना विकले. पोलिसांनी जेव्हा त्याला पकडलं तेव्हा तो म्हणाला, इरफानला भेटण्यासाठी मोनिका ही 6 फेब्रुवारी रोजी रेल्वेने रासूल येथे गेली होती. तिला घेऊन तो जवळच असलेल्या शेतात गेला. त्या शेतातल्या पडीक घरात असलेल्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. तिने जीव दिल्याने घाबरून मी तिचा मृतदेह त्याच ठिकाणी पुरला असे त्याने सांगितले होते. त्याने दिलेल्या या माहितीवरून पोलिसांनी संभाजीनगर ग्रामीणच्या शिलेगाव पोलिसांची मदत घेत गंगापूरच्या तहसीलदारांच्या समक्ष मोनिकाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर घटनास्थळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून उत्तरीय तपासणी करण्यात आली. तिचा मृतदेह भोंगळ्या अवस्थेत होता. तिच्या अंगावरील कपडे जाळ्याचेही आढळून आले. इरफानने मोनिकाने आत्महत्या केल्याचा बनाव खोटा असून त्याने तिचा खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुरून टाकला असा पोलिसांचा संशय होता. तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली आणि त्याने हत्येची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.